शहादा पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 5,14,000चा अवैध मद्यसाठा जप्त, एक आरोपी अटकेत। संविधान चौकात पोलिसांचा सापळा, लाखोचा मद्यसाठा जप्त। अवैध मद्य विक्रीवर पोलिसांचा घाव, 5 लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त। गोपनीय माहितीवर पोलिसांनी धाड टाकत आरोपीसह मोठा मद्यसाठा हस्तगत केला। शहादा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शहरात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठा जप्त केला। या कारवाईत तब्बल 5,14,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। एका आरोपीला अटक करण्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार दोंडाच्या ते शहादा मार्गावर संविधान चौक परिसरात संशयित व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली। त्यावेळी उडवाउडीची उत्तरे देत असल्याचे आढळून आले। त्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा आढळून आला। या कारवाईत बियरच्या 500 मिली व 750 मिलीच्या बाटल्या तसेच देशी टँगोपंच 90 मिलीच्या सुमारे 500 बाटल्या असा एकूण 5,14,800 रुपये किमतीचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला। ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या पथकाने केली। या पथकात PSI विनोद पाटील, अश्विनी सानप, पोलीस हवालदार योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप वाघ, शिवाजी शिरसाट आणि नारायण कानाळे यांनी सहभाग घेतला। पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचत ही कारवाई यशस्वी केली। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। शहादा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध मद्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जाते। न्यूज साठी कृष्णा कोळी, शहादा।